बातमी आहे बहुप्रतीक्षित पावसाची। मुंबईच्या वांद्रे लोअर परळ परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा मिळालाय। तर छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये देखील रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबई आणि परिसराला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि आज पहाटेपासूनच मुंबई उपनगर आणि वेगवेगळ्या भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्याच्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। तरी 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। लोअर परळ परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। वांद्रे परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि दादरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। शिवाजी पार्क परिसरावरचे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ज्या वेळेला पाऊस पडतो त्या वेळेला या पावसाचा आनंद लुटण्यासाठी शिवाजी पार्क मैदानामध्ये तरुणाईची गर्दी होत असते। मयुरेश आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मयुरेश, खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आता पावसाला सुरुवात झालेली आहे। पावसाचं आगमन झालंय दमदार स्वरूपात। नक्कीच वृषाली, आपण जर बघितलं की गेले काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं। आज देखील पहाटेपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं आणि आता पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून जो कडक ऊन पडत होता आणि त्या उखाड्यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मी सध्या वांद्रे परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं दमदार अशी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे वाहतूक देखील मंदावली आहे कारण की मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडत आहे। तर हवामान विभागाकडून देखील येलो अलर्ट जारी केला आहे। पुढील 3 दिवसांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचं वातावरण देखील आहे कारण की शेतकऱ्यांनी देखील आनंद झालेत कारण की अनेक धरण हे कोरडे पडत चाललेत। मात्र पावसाची प्रतीक्षेत असलेला आज अखेर पाऊस पडायला सुरुवात झाली। दमदार अशी हजेरी पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी मुंबईमध्ये उपनगर असेल आणि उपनगरात आणि अनेक भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर बघितलं रस्त्यावर देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। असाच जर पाऊस राहिला तर अनेक भागांमध्ये पाणी देखील साचू शकते। मात्र सध्या उकाड्यापासून जे नागरिक यांना आता दिलासा मिळालेला आहे। वृषाली, नक्कीच मयुरेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।